नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात एमएच न्यूज। दिल्लीतील रुग्णालयातून सोनम वांगचुक यांनी एक मोठा ट्विट करत केंद्र सरकारसमोर उपोषण मागे घेण्यासाठी तब्बल 3 महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत। या अटी काय आहेत, सरकार त्यावर काय भूमिका घेणार आणि या आंदोलनाला आता नवं वळण मिळणार का? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, नीट पेपर फुटी प्रकरणी जंतर मंतरवरून रविवारी दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णालयात दाखल केलेल्या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सोमवारी 20 जुलै रोजी सकाळी एक अत्यंत महत्त्वाचे ट्विट केलेत। या ट्विटद्वारे त्यांनी केंद्र सरकारसमोर 3 महत्त्वाच्या प्रमुख अटी मांडल्या असून या अटी मान्य झाल्यास आमर उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे। दुसरीकडे आज कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केलाय। केंद्र सरकारने नेट परीक्षा पेपर फुटी आणि राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील अपयशाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। आणि त्याचबरोबर जर मला आणि CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांना संसदेपर्यंत जाऊ दिले आणि तेथील लोकप्रतिनिधींनी खासदारांनी नीट घोटाळ्यावर संसदेत तातडीने आवाज उठवल्याचे स्पष्ट आश्वासन दिले तर मी उपोषण मागे घेईल। खालवलेल्या प्रकृतीमुळे मला तेथील संसदेत जाणे शक्य न झाल्यास प्रमुख खासदार आणि नेत्यांनी रुग्णालयात येऊन मला या मागण्याबाबत ठोस आश्वासन दिले पाहिजे असंही सोनम वांगचुक यांनी म्हटलंय। या प्रकरणावर तुमचं मत काय? केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या अटी मान्य कराव्यात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडीसाठी आपल्या एमएच न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।